खरं तर हे संविधान आपण स्वीकारलं ते गुलामगिरीची मानसिकता तोडून भारतीयत्व स्वीकारण्याकरता हे संविधान आपण स्वीकारलं। ब्रिटिशांचा क्राऊन निघाला आणि त्याची जागा अशोक चक्राने घेतली। हा महत्त्वाचा बदल या संविधानाने या ठिकाणी केला आणि भारतीय समाज हा वेगवेगळ्या संस्कृतींनी ओळखला जातो। विविधतेतील एकता हे भारतीय समाजाचं वैशिष्ट्य आहे। ते वैशिष्ट्य अधोरेखित करणारं हे संविधान आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि म्हणूनच या निमित्ताने 1916 साली कोलंबिया विद्यापीठात एका अँथ्रोपोलॉजी सेमिनारमध्ये बोलत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, इट इज अ युनिटी ऑफ कल्चर that is the basis of homogeneity. Taking this for granted, I venture to say that there is no country that can rival the Indian peninsula with respect to the unity of its culture. It is not only a geographical unity, but it has over and above all a deeper and a much more fundamental unity. The indubitable cultural unity that covers the land फ्रॉम एंड टू एंड। आणि मला असं वाटतं की ही जी भारताची एक क्षमता होती, ही जी एक सांस्कृतिक एकता होती, तीच सांस्कृतिक एकता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचारात घेऊन त्याला राजकीय एकतेमध्ये कसं परिवर्तित करता येईल हा प्रयत्न या संविधानाच्या माध्यमातून केलाय। आणि म्हणूनच मला असं वाटतं की या संविधानाची जी काही रचना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे त्याच्यामध्ये आपलं जे समृद्ध राष्ट्रीय जीवन आहे त्या समृद्ध राष्ट्रीय जीवनाचं रिफ्लेक्शन त्यांनी करत असताना ज्या या समृद्ध राष्ट्रीय जीवनाला रूढी आणि परंपरा छेद घालत होत्या त्यांना संपवण्याचं काम देखील याच संविधानाच्या माध्यमातून त्यांनी केलं। आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपल्याला या संविधानामध्ये सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात। धर्मनिरपेक्षताही पाहायला मिळते आणि त्याच वेळी धार्मिक रीतिरिवाजांचं संरक्षणही याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। या संविधानामध्ये शाश्वत भारताचा आत्मा देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि पर्यावरणाच्या प्रति शाश्वत दृष्टिकोन देखील याच संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। मानवी जीवनाच्या मुक्तीचा जो काही क्षण आहे तिथपर्यंत मानवी जीवनात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या प्रत्येक गोष्टीला डिग्निटी मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न करणारं हे संविधान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। खरं तर आपल्याला याची कल्पना आहे की भारत हा सांस्कृतिक दृष्ट्या नेहमी एक राहिलेला आहे। आपण जर भारताचा इतिहास बघितला तर राजे बदलले। अनेक वेळा जेव्हा भारत स्वतंत्र झाला तर 542 वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी संस्थानं होती। ही संस्थानं ही राजकीय व्यवस्था होती, सांस्कृतिक व्यवस्था नव्हती। सांस्कृतिक व्यवस्थेत दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत भारत नेहमीच एक राहिला। आपल्या संस्कृती, आपल्या प्रथा, परंपरा ज्याला सुप्रीम कोर्टाने हिंदू वे ऑफ लाईफ म्हटलेलं आहे, ज्याला सिंधू संस्कृती म्हटलेलं आहे, ही सिंधू संस्कृती ही भारतीय जीवन पद्धती राजकीय नेते बदलले, राजकीय राजे बदलले, अनेक वेळा खंडामध्ये भारताचं राजकीय नेतृत्व गेलं पण समाज मात्र एक राहिला, त्यांच्या परंपरा एक राहिल्या, त्यांच्यातला पारस्परिक भाव एक राहिला। आणि म्हणूनच ही जी काही सांस्कृतिक एकता होती, सांस्कृतिक एकता ज्यावेळेस या देशावर राजकीय अशा प्रकारची व्यवस्था तयार करायची आहे, गव्हर्नन्सची व्यवस्था तयार करायची आहे, त्यावेळी त्या गव्हर्नन्स मध्ये आपण एकसंघ कसे राहू शकू याचा विचार करणारं अशा प्रकारचं हे संविधान आपल्याला पाहायला मिळतं। आणि म्हणूनच याच्यातली सगळ्यात महत्त्वाची काय असेल तर या संविधानाची उद्देशिका आहे। जी उद्देशिका अगदी कमी शब्दामध्ये भारताची नीती काय आहे, भारताचा विचार काय आहे,
भारत कशा पद्धतीने चालला पाहिजे आपल्याला सांगते। आणि ती संवैधानिक उद्देशिका ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत नाहीयेत, ही भारताची लोकसभा किंवा संसद सांगत नाही आहे। हे कोण सांगताय? ही उद्देशिका सांगते आम्ही भारताचे लोक। ही उद्देशिका आपली आहे, भारताच्या लोकांची उद्देशिका आहे। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जा आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता याचं आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रति अर्पण करतोय। म्हणजे या सगळ्या ज्या कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज आहेत, हे जे संविधानिक मूल्य आहे, हे संविधानिक मूल्य आम्ही आमच्याकरता ठरवले, आम्ही आम्हाला अर्पण केलेले आहेत आणि म्हणून हे संवैधानिक मूल्य जोपासण्याची जबाबदारी आज आमची आहे, ही आपली जबाबदारी आहे। आज आपण बघा याच्यामध्ये व्हॅल्यूज कुठल्या आल्या? पाश्चिमात्य राष्ट्रातल्या व्हॅल्यूज नाही आहेत। या संविधानामध्ये सर्वाधिक जोर जर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला असेल तर तो बंधुतेवर दिलाय, बंधुता। आपण बघा ठिकठिकाणी बंधुता हा शब्द आपल्याला, फ्रॅटर्निटी हा शब्द आपल्याला पाहायला मिळतो। हे तत्वज्ञान कुठलं आहे? हे भगवान गौतम बुद्धांचं तत्वज्ञान आहे। गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानामध्ये जी बंधुता सांगितलेली आहे किंवा सनातन विचारामध्ये जे वसुधैव कुटुंबकम सांगितलेला आहे, तो विचार खऱ्या अर्थानं या संविधानामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। आणि म्हणूनच सर्वाधिक महत्त्व त्यांनी बंधुतेला या ठिकाणी दिलेलं आहे। पण त्याच वेळी न्याय, समानता, स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी हा खरा आपल्या संविधानाचा पाया आहे। प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा आणि सन्मान, समानता म्हणजे काय? संधीची समानता आहे। कुठल्याही व्यक्तीला जात, धर्म, पंथ याच्या आधारावर संधी मिळणार नाही, संधीची समानता या ठिकाणी त्यांनी दिली। आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाची डिग्निटी ही राहिली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न या संविधानाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज खरं म्हणजे आपण जर बघितलं तर